पोटाची नाभी सेट केल्यानंतर आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर कमी आहे का कसं ते सांग. नाभी कुठं मारायला कळाले का? वर मारायला कुठं मारायला का सेंटरला मारायला? बरोबर हे इथं मारायला बघा. थोडीशी वर आहे हलकी इथल्यापेक्षा जास्त आहे. हे इथं जास्त आहे. तिथं जास्त हलका हलका पीठ मारायला. कमी आहे. इथं दुखत नाही. इकडे नाही. या इथं जरा थोडं जास्त. श्वास घेऊन सोडा. या इथं श्वास घेऊन सोडा. या इथं जास्त या इथं नाही. श्वास घेऊन सोडा. दुखतंय. दुखतंय बी टाईट वाटतंय. आता इथं नाभी मारल्यासारखं वाटतं. दुखा तुम्ही इथं पहिल्यापेक्षा इथं कमी वाटतं. इथं जरा दुखतंय. पण पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा कमी वाटतं. इथं पहिल्यापेक्षा कमी वाटतं. इथं नाही कमीच. ते टाईट वाटत होते हलकं वाटतंय का? जरा वाटतं. पोट नरम वाटतं का? जरा वाटतं काय सांगेल. काय नाव आपलं? माणिकराव चांगदेव गोलप. बर. आपल्याला पोटाचा त्रास होता. पोट जे टाईट वाटणे, पोटात आवाज गुडगुड येणे आणि गॅस झालं की ते ढेकरवर पास होणे, त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार येत होते. ह्या समस्यासाठी तुम्ही आले होते आणि पोट टाईट होत होतं. यात थेरपी झाल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? थेरपी झाल्यावर थोडा आता तर बरं वाटले. हलका हलका वाटायला. थोडा हलका. पोटात जे ट्रीटमेंट करताना जे टाईट लागत होतं पहिल्यांदा अगोदर वगैरे थोडं नरम पडलंय पोट. थोडं हां.
आता 2 दिवस काय कडक अन्न खाऊ नका, चपाती रोटी मैद्याचे पदार्थ खाऊ नका. लिक्विड ज्यूस आणि हलकी मुगाची डाळ आणि भाताची खिचडी करून तूप घालून खावा. बरं चालेल. ओके थोडं फरक पडून जाईल त्याला. ओके, समाधानी आजच्या ट्रीटमेंटनं? आता तर आहे. समाधान. काय बरं.